असणारी स्थिती सांगू लागलेले आहेत. स्वतःचे असणारे कष्ट केलेले पैसा जरी असल, कवडी कवडी आणि कमवून आणि जमिलेले असल, पण तो कुठं खर्चावा कुठं नाही याची त्याला भान नसतं. आणि असा तोच पैसा असणारा जिथं लावायचा ना तिथं लावायचं, नरकामध्ये जायचं. अशा असणाऱ्या अधोगतीची वाट धरायची, अशी मध्ये पिण्याची आणि लक्षण सांगतात. धनलोभी जे लुब्ध को स्वप्निना देखती सुख, जगन्माद्रव्य देखो भोगिती नरक आणि जे असणारे धन लुब्धक, ज्याच्या हातून असणारा कसलाच असणारा पैसा सुटणार नाही, किती असणारं सत्कार्य असो काही असो द्यायचा नाही, पण काही ठिकाणी जिथं लावायचा नाही तिथं लावायची, अशा असणाऱ्या चिकट माणसाविषयी आणि ग्रंथकर्ते सांगू लागले. मरणात झटे घेता करुण मिळे सर्वता, तथापि सायास करिता आळस चित्ता उपजेना. आणि त्या ठिकाणी असणारं जे जन्मापासून असणारं मरेपर्यंत असणारं पैसा पैसा कमवून भरपूर साठवायचा आणि तो कुठं तरी नेऊन असणारा तसाच ठेवायचा, पण त्याच्यातला रुपया सत्कार्याला एकही लावायचा नाही, असं धनलोभ्याचे लक्षण सांगू लागले. ऐसे येशा कष्ट मिळे ते वाढी उपाय बळे, निज शरीर कष्ट मिळे जेणे फळे निज मोक्ष. आणि विनाकारण असणारं कष्ट भरपूर आणि करायचं, जसं असणारं बारीक वृक्षाचं रोप असावं, पाणी घालून मोठं करायचं, पण त्याचा काहीच उपयोग नाही, अशा असणारे सांगू लागले. जेणे भोगीचे हे भोग, जेणे भोगीचे स्वर्ग भोग, जेणे साधे महायोग जीव शिव विभाग. आणि जेणे करून असणारं ज्या पैशामुळं असणारं परमात्मा असणारा घडतो, ज्या पैशामुळं असणारं आपल्याला जिथं जाता येत नाही तिथं जाता येतं, पण पैसा असणारा कुठं खर्चावा आणि तोच पैसा कुठं खर्चू नये हे असणारं लक्षात धरलं पाहिजे. एवढी प्रतापीचे दाते ते कसती धनार्जनाते, इतराची पण पुजते ते दुःखी समजते संगतीची. आणि असणारं भरपूर असणारं साठवून ठेवायचं, पण तो कुठंच असणारा काही सुद्धा करायचं नाही, मग त्याला कुठलं काहीच त्याला कळत नाही, असा असणारा तो धनलोभी असतो म्हणून बोलतात. देव धर्म नेनती काही पर्व काळ ठाऊक नाही, श्रद्धाची भावना नाही निराश पायी सरा पितर. आणि असणारा तोच पैसा असणारा भरपूर असणारा जवळ आहे, पण खर्चायचा नाही, तसाच कुठंतरी लपवून ठेवायचा. मग आणि स्वतःचे असणारे आई वडील जर गेले असले, पित्र त्यांचं घालायचं नाही, तसंच असणारं ठेवायचं. मग स्वतःच्या वडिलाचे पितर जो घालीत नाही त्याला इतराची काय गत आहे, असा धनलोभ्याचे लक्षण आणि सांगू लागले. जय धनाचा वेच होय ते प्राणाचे जाऊ पाहे, सणावाराची येणे सोय आतिथे येते काय करील. आणि असणारा आणि कसलाच असणारा पैसा करायचा आणि तो तसा दाबून ठेवायचा. कुणाला तो दारात भिकारी आला तर त्याला सुद्धा द्यायचा नाही, तर पडून गेला तर गेला. मग असा असणारा तो इतराची गत काय करणार आहे, असा असणारे धनलोभी असतो म्हणतात. कष्टे जोडली संपत्ती ते देविती आती निर्भूती, तोंडी दगड माती घालिती आपण मरते धुळे खात. आणि त्या ठिकाणी असणारा आणि शेवटी तो पैसा करायचा, कितीतरी कष्ट करायचं, तसाच असणारा कुठंतरी झाडा झोडपात किंवा मातीत नेऊन पुरायचा, मग तो पैसा तिथंच राहणार, पण शेवटी ह्याच्या सुद्धा मुखामध्ये असणारा माती दगड पडणार, असा असणारा धनलोभे असतो म्हणतात. ऐसी एक एकाची जाती अंधपाता सोये
असणारे असे असणारे धनलोभी स्वतःही असणारे आता पताला जातात, नरकाला जातात, मग इतराची गत काय आहे? अशी असणारी धनलोभीची लक्षणं पुन्हा पुन्हा आणि बोलू लागले आहेत. ऐसा स्त्री म्हणजे मतला विमानी विचारत एका सज्जनाचा उल्लंघू केला उत्तम छायला पाडित असे. आणि असणारा भरत आश्चर्य बोलू लागलेले आहेत. असा धनलोभी असणारा आणि पापिष्ट असणारा हा इंद्र आणि भरपूर मातलेला आहे आणि माझ्या नंदी रमती आणि तो जात आहे. त्याला कसली लाज वाटत नाही, त्याला कसली भीती नाही आणि ह्याला आपण काहीतरी ह्याला चमत्कार दावला पाहिजे असे भरत आणि विचार करतात. आम्ही सूर्यवंशी राजेनी आमको आम्हा स्वधर्मे हाची देखो उदताची लावणे शिको विचार आणि को असे आणि असणारे भरत जे बोलू लागलेले आहेत. आम्ही असणारे सूर्यवंशातील असणारे आणि आमचं कुळ आहे आणि याचा असणारे आमच्या पवित्र असणाऱ्या ह्या देशाहून आमच्या ह्या गावाहून आणि हा दुष्ट आणि जाऊ लागलेला आहे. ह्याला बरोबर आपण मारायलाच पाहिजे असा मनामध्ये विचार एकनिष्ठपणा केलेला आहे. म्हणून रामनामांकित बाणो धग धगता ती दारुण चापी सजला बनो दुष्ट करावया आणि त्या ठिकाणी भरताना असताना मनामध्ये निश्चय केलेला आहे ह्याला मारायलाच पाहिजे असं झालं. धगधगीत असतं धनुष्याला बाण जोडला, ह्याला मी आताच्या आता खाली घेतो, ह्याला मारतो असं भरताना म्हणून धनुष्याला बाण रामनामांकित आणि जोडलेला आहे. करून या राम नामा स्मरण धनुष्य वडी काढून बाणाची आज्ञा करून दुष्ट जळण करावे. आणि असणारा धनुष्याला असणारा भरताना बाण जोडलेला आहे आणि त्याच्यावर मंत्र काय बोलू लागले, त्या बाणाला काय सांगू लागले, अरे हे बाणा तुझं कार्य काय आहे? दुष्टाचं निर्दलन करायचं, सज्जनाचं पालन करायचं अशी आज्ञा त्या बाणाला दिली. काय करू लागले? मानसी नामांकित हनुमान श्रीराम भक्त जीवा परिसात्यंत राम समर्थ सर्वदा. आणि असणारा तो धनुष्याला बाण लावलेला काय करू लागला? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा करीत तो बाण आणि धनुष्यापासून आणि वर आणि जाऊ लागलेला आहे. पुढं काय होऊ लागलं? सुटोनी सिद्धीच्या कडकडाटी बाण पडला ती संकटी कोणावरी करावी शरवृत्ती अभक्त दृष्टी. आणि असताना इकडून बाण राम राम करीत जाऊ लागला आणि हनुमंत होता वर आणि हातामध्ये पर्वत आणि मुखामध्ये श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वर असणारा हनुमंताच्या मुखात बाण इकडून राम राम करीत आला आणि बाणाला पंचायत पडली. काय करावं? हा तर असणारा रामाचा भक्त आहे असा बाण आणि चिंता करू लागला. परतोनी जावे जरी येतून भरत दंडीला संपूर्ण कपीसी करावे कंदन तरी या स्मरण श्रीरामाचे. आणि असणारा बाण असणारा स्थगित झाला, शांत झाला. आता मी काय करावं? याला जर आपण आणि बाण विचार करू लागला, आपण पुढे जाऊन याला जर यज्ञ करावा तर ह्याच्या मुखात असणारा राम राम आहे, हा रामाचाच भक्त आहे. आणि जर आपण आलेलं काम नाही करता परत गेलं